चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी रजनी सौ अर्चनाताई व श्री रामदास भगवान चौथरकर यांची सुकन्या आणि वर चिरंजीव अभय सौ सीमाताई व श्री केशवराव त्र्यंबकराव महाजन यांचे सुपुत्र या दोघांचा शुभविवाह आजच्या या शुभमुहूर्तावर देवाधिकांच्या आशीर्वादाने आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व आपणा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं म्हणजे आपण सर्वजण चौथरकर परिवार असेल किंवा महाजन परिवार या दोन्ही परिवाराच्या आग्रहाच्या निमंत्रणाचा स्वीकार करत अनेक महत्त्वाची कामं बाजूला ठेवून आजच्या या वर आणि वधूला शुभ आशीर्वाद देण्यासाठी या लग्न मंडपी हजर झालेले आहात। आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद, सहकार्य, मार्गदर्शन हे निश्चितच वधूवरांना त्यांच्या भावी वैवाहिक जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी हजर झालेले आहात। खरं म्हणजे मुलीचं लग्न असो किंवा मुलांचं लग्न असो, वर पिता वधू पिता आणि या कुटुंबासाठी हा एक मोठा आनंदाचा सोहळा म्हटलं आपण त्याला म्हणतो। पण वधू पित्याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर त्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये दोन प्रकारचे भाव असतात। एक तर जिला आपण अगदी लहानापासून आतापर्यंत तळ हातावरल्या फोडाप्रमाणे जपलं, तिचे सगळे लाड आपण पुरवले, ती आज आपली मुलगी जरी असली तरी आज दुसऱ्या घराची सून, दुसऱ्या घराची भाग्यलक्ष्मी म्हणून पदार्पण करणार आहे। आणि म्हणून एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात तर दुसऱ्या डोळ्यामध्ये विरहाचे अश्रू असतात। पण तरी सुद्धा त्यांच्या नशिबामध्ये कन्यादानासारखं एक पवित्र कार्य करण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं असतं, त्याचाही त्यांना आनंद असतो। आजचा हा सोहळा निश्चितच आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळं अतिशय शुभ दिसत आहे। आजचे वर आणि वधू दोघे सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत। त्यांच्या हातून त्यांच्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची चांगली सेवा घडावी। वधू आणि वरांचं वैवाहिक जीवन हे सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी आई जगदंबेची प्रार्थना करतो। आणि पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या वतीनं आजच्या वर आणि वधूंना त्यांच्या सुखी आणि आनंदमय वैवाहिक जीवनासाठी मनापासून शुभेच्छासह आशीर्वाद। धन्यवाद साहेब। यानंतर लग्नविधीला सुरुवात करण्यात येणार आहे। तत्पूर्वी